2026मध्ये अधिक मास धोंड्याचा महिना कधीपासून सुरू होत आहे, संपूर्ण माहिती आणि धोंड्याच्या महिन्याचं संपूर्ण महत्त्व जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, यंदा 2026 आपल्यासाठी खूप खास असणार आहे, कारण यावर्षी धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक मास, पुरुषोत्तम मास किंवा मलमास म्हणून ओळखला जातो. तर तो महिना आलेला आहे. शास्त्रामध्ये या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणून विशेष महत्त्व दिले आहे, कारण स्वयंसिद्ध भगवान श्री विष्णूंनी या महिन्याला माझं नाव द्या असे सांगितले आहे. लोक अधिक मासाला धोंड्याचा महिना असे देखील म्हणतात. या महिन्यात केलेले जप, तप, दान, धर्म, पूजा, स्तोत्र, पठण याचं फळ अनेक पटीने वाढतं असे शास्त्रात नमूद केले आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या वर्षातील सर्वात विशेष, सर्वात पुण्यदायी मानला जाणारा हा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास हा नेमका कधी सुरू होतो आणि तो कधी संपतो, याचे महत्त्व काय आणि या महिन्यात नेमके काय करावे, काय करू नये, कोणत्या चुका टाळाव्यात, तसेच या महिन्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या तिथी आल्या आहेत, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, वर्षाचे 12 महिने असतात, जानेवारी ते डिसेंबर. मग हा 13वा महिना जो येतो तो धोंड्याचा महिना येतो. हे कसं ठरवतात, कशावरून ठरतो हा धोंड्याचा महिना? चला तर मग जाणून घेऊया. तुम्हाला ही एक गोष्ट माहीत आहे का? आपल्या वैदिक पंचांगात अधिक मास लीप वर्षामध्ये एक दिवस वाढतो, पण आपल्या हिंदू पंचांगात एक संपूर्ण महिना वाढतो. हे का होते? कारण चंद्रवर्ष आणि सूर्यवंश यांचा जो फरक आहे तो जुळवण्यासाठी हा अतिरिक्त महिना जोडला जातो. चंद्र 12 राशींची प्रदक्षिणा साधारण 28 ते 29 दिवसात पूर्ण करतो, तर सूर्य हा एका राशीत जवळजवळ 30 ते 31 दिवस थांबतो. दुसरीकडे भारतीय गणना पद्धतीनुसार सौर वर्षात 365 दिवस आणि चंद्रवर्षात 354 दिवस असतात. अशा प्रकारे एका वर्षात चंद्र आणि सौर वर्षात 11 दिवसांचा फरक असतो आणि 3 वर्षात हा फरक 33 दिवसांचा होतो. हे 33 दिवस 3 वर्षांनी अतिरिक्त महिना बनतो आणि हे अतिरिक्त 33 दिवस एका महिन्यात जोडले जातात, ज्याला अधिक मास असे नाव देण्यात आले आहे. असे केल्याने व्रत उत्सवांची तारीख अनुकूल राहते. तसेच पंचांग किंवा हिंदू कॅलेंडर सूर्य आणि चंद्र या वर्षाच्या गणनेवर आधारित आहे. अधिक मास हा चंद्रवर्षाचा अतिरिक्त भाग आहे, जो 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांच्या फरकाने तयार होतो. हे अंतर भरून काढण्यासाठी किंवा सूर्य आणि चंद्र वर्ष यांच्यात संतुलन निर्माण करण्यासाठी अधिक मास येतो. जगातील प्रत्येक जीव हा 5 घटकांनी बनलेला आहे: जल, अग्नी, आकाशवाणी आणि पृथ्वी. ज्या काळात व्यक्ती धार्मिक कार्यासह ध्यान, योग इत्यादीद्वारे आपल्या शरीरात उपस्थित असलेल्या या पंचमहाभूतांचा समतोल स्थापित करण्याचा प्रयत्न करतो, तो काळ म्हणजे अधिक मास. म्हणून अधिक मास दरमहा केल्याने कामांनी दर 3 वर्षांनी परमशुद्धता प्राप्त केल्यानंतर व्यक्ती नवीन ऊर्जेने भरून जातो. इंग्रजी महिन्यानुसार सांगायचं झालं तर 2026मध्ये अधिक महिना हा मे मध्ये आलेला आहे. 17 मे 2026 वार रविवार या दिवशी अधिक मासाला सुरुवात होत आहे. आणि मराठी महिन्यानुसार सांगायचं झालं तर ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक मास आलेला आहे. 17 मे 2026 वार रविवार या दिवशीपासून अधिक ज्येष्ठ महिन्याला सुरुवात होते आणि याच दिवसापासून आपल्या अधिक मासाला सुरुवात होत आहे. अधिक मास हा 15 जून 2026 वार सोमवार या दिवशी संपत आहे. अधिक मासामध्ये 21 मे 2026 वार गुरुवार या दिवशी गुरुपुरुषामृत योग सुद्धा आहे. तसेच आश्चर्याची बाब म्हणजे 2026 या वर्षात अंगारक संकष्टी चतुर्थी ही 3दा येणार आहे. ही अत्यंत शुभ योग मानला जातो. अंगारकीच्या उपवासाचे फळ म्हणजे शास्त्रात लिहिलेले सर्व संकष्टी चतुर्थीचे एकत्र पुण्य होय. आता या महिन्यामध्ये काय करावे आणि काय टाळावे? श्रीमद भगवद्गीतेचे मनापासून वाचन करा. विष्णू सहस्त्रनाम, पुरुषोत्तम मासाची कथा, श्रीरामचरित्र मासातील काही विशिष्ट पाठ, पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील 14व्या अध्यायाचे रोज अर्थासह पठण करावे. तसेच दररोज किमान 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. एवढ्या मोठ्या स्तोत्रांसाठी वेळ नसेल तर फक्त मंत्र जप केला तरी देखील चालेल आणि तेवढ्याचे पुण्य मिळते. या महिन्यात शक्यतो एकच वेळचं अन्न घ्यावं असंही काही परंपरामध्ये सांगितलं आहे. यामुळे शरीर हलकं राहतं आणि मन जप तपासाठी स्थिर राहतं.
या महिन्यात दानाला विशेष महत्त्व आहे. गहू, तांदूळ, मूग, दूध, तूप, आवळा, तांदळाचे पिठाचे पदार्थ, जिरे, साखर, खजूर अशा सात्विक वस्तूंचं देखील दान केल्याने ग्रहदोष शांत होते. याचबरोबर अधिक मास दीपदान अत्यंत शुभ मानले जाते. बघा, 21 मे 2026 या दिवशी गुरुपुष्यामृत योग अतिशय शुभ तिथी. या दिवशी काहीही खरेदी केली, विशेषतः सोने चांदी, जानेवारी मे मध्ये आणि शास्त्र सांगतं धोंड्याचा महिना लोक अगदी पायातील जोडवीसुद्धा या महिन्यात खरेदी करतात. चांदी लक्ष्मीप्रिय असल्याने या दिवशी चांदीच्या वस्तू घ्यायला खूपच चांगली असते. तसेच धोंड्याच्या महिन्यात जावई व मुलीला चांदीचे वाण देण्याची परंपरा अजूनही अनेक घराघरात चालते. चांदी हा सात्विक, शुभ आणि मन धन वाढवणारा धातू मानला जातो. या महिन्याला पुरुषोत्तम मास, माधव मास असे देखील म्हणतात. या महिन्यात केलेली पूजा, जप, दान, पाठ, सेवा यांचे फळ 100 पटीने जास्त लाभते. पण या महिन्यात काही चुका केल्या तर त्याचा परिणाम संपूर्ण वर्षभर जाणवू शकतो. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत अधिक मासात कोणत्या चुका करू नयेत आणि कोणत्या गोष्टी केल्याने पुण्य कमी होते. लग्न, साखरपुडा, गृहप्रवेश, नामकरण, मुंडन, मोठमोठी मंगलकार्य, ग्रहशांती ही कामे या काळात टाळली जातात. तसेच या महिन्यात मांसाहार, मद्यपान, कांदा लसूण आणि उडदाचे पदार्थही खाऊ नयेत. तसेच कोणत्याही नवीन कामाची सुरुवात अधिक मासात करू नये. साधारण नवीन कामे, नवीन घर, नवीन दाराची सुरुवात, नामकरण, गृहप्रवेश, लग्न, मुंज, वास्तुशांती अशी मोठी शुभकार्य टाळली जातात. तसेच विहीर, बोरिंग, तलाव खणणे असे काम करू नये, कारण हा महिना उपासना आणि आत्मशुद्धीचा असतो. हा महिना शांततेचा, जप आणि सेवेचा आहे. भांडण केल्यास पुण्य नष्ट होते असे म्हणतात. तसेच रोज सूर्योदयापूर्वी उठावे. अधिक मासात ब्रह्ममुहूर्तावर उठणे हे अनिवार्य मानले जाते. उशिरापर्यंत झोपणे पुण्य कमी करते. देवघर, देवाची मूर्ती अस्वच्छ या महिन्यात ठेवू नये. तिखट, वाणी, निंदा, चुगली अजिबात करू नये. अधिक मासात निंदा, वाईट बोलणे, निंदा करणे टाळल्यास पुण्य खूप वाढते. वाईट बोलल्यास पुण्य क्षीण होते. विशेषतः अधिक मासात घरातील कचरा साफ करणे अत्यंत शुभ आहे. काटकसर न करता जास्तीत जास्त दान करावे, कारण अधिक मासात दानाचं पवित्र फळ 100 पटीने वाढतं. दान टाळणं म्हणजे पुण्य गमावणे. जास्त खर्च, दिखाऊपणा हा टाळा, पण महिना जोरात खर्च करण्याचा नसून साधेपणा आणि मर्यादेचा आहे. देवाचे व्रत अर्धवट सोडू नका. तसेच सुरू केलेलं जप, व्रत, पाठ अर्धवट सोडणे चुकीचे मानले जाते. मांस, मद्य, तिखट, राग वाढवणारे अन्नपदार्थ खाऊ नका. अधिक मासात तामसिक आहार पुण्य कमी करतो. बघा, या महिन्यात अंधार ठेवू नका. संध्याकाळी दीप लावा, अत्यंत शुभ असते. तसेच वडीलधाऱ्याचा अपमान अजिबात करू नका. वृद्धांचा अपमान हा सर्वात मोठा दोष. या महिन्यात तो अधिक गंभीर मानला जातो. बघा, उपवास, दान, पारायण, गरिबांना अन्नदान, सेवा आवश्यक करा. अधिक मास हा फक्त एक जादा महिना नाही, हा जीवन बदलणारा, कर्म शुद्ध करणारा, पुण्य वाढवणारा काळ आहे. या छोट्या चुका टाळल्या तर घरात सुख येईल, अडथळे दूर होतील, मानसिक शांती मिळेल, धन समृद्धी वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगवान श्रीहरीची तुमच्यावर कृपा राहील. हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानले गेलेला अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास बद्दल एक पौराणिक कथा जाणून घेणार आहोत, जे आपल्याला या महिन्याचे खरे महत्त्व पटवून देते. कथा नक्की ऐका. फार वर्षापूर्वी नौशा नावाचा एक अत्यंत पराक्रमी आणि शक्तिशाली राजा होता. त्याच्याकडे अफाट संपत्ती होती. त्याने अनेक मोठे यज्ञ केले होते, दानधर्म केले होते. पण त्याला एक मोठा दुर्गुण होता, गर्व. त्याला त्याच्या पुण्याईचा आणि सत्तेचा प्रचंड अहंकार होता. राजा नौशाने अनेक दानधर्म केले, पण त्याला अधिक मासाचे महत्त्व कधीच समजले नाही. जेव्हा जेव्हा अधिक मास येईल तेव्हा तो त्याकडे दुर्लक्ष करेल. त्याने कधीही त्या पवित्र महिन्यात विशेष पूजा किंवा दान केले नाही. त्याला वाटले, मी नेहमीच दान करतो, मग या वेगळ्या महिन्याचे महत्त्व काय? काळानुसार राजा नौशाचा मृत्यू झाला. त्याचा पाप पुण्याचा हिशोब झाला. त्याच्या पुण्याच्या तुलनेत त्याचा अहंकार आणि अधिक मासाकडे केलेले दुर्लक्ष हे खूप मोठे पाप ठरले. त्याला स्वर्गातून खाली ढकलण्यात आले आणि शिक्षा म्हणून त्याला अजगर साप योनीत जन्म घ्यावा लागला. अजगर म्हणून त्याला खूप दुःख भोगावे लागले. अनेक वर्षानंतर जेव्हा पांडव वनवासात गेले तेव्हा बलवान भीम एका अजगराच्या तावडीत सापडला. तो अजगर दुसरा तिसरा कोणी नसून शापित राजा नौशा होता.
जेव्हा युधिष्ठिर तिथे आले तेव्हा अजगराने आपली संपूर्ण कथा सांगितली. युधिष्ठिर हे धर्माचे आणि शास्त्राचे मोठे जाणकार होते. त्यांनी नहुषाला सांगितले, हे राजा, तुझ्याकडे सर्व काही होते, पण तू अधिक मासाचे महत्त्व ओळखले नाहीस. त्या महिन्यात केलेले साधे दानही सामान्य महिन्यातील मोठ्या दानापेक्षा श्रेष्ठ असते. तुझ्या पापाची मूळ तिथेच आहे. युधिष्ठिरच्या शब्दांनी नहुषाला ज्ञान प्राप्त झाले. त्याने मनोभावे पश्चाताप केला आणि अधिक मासात भगवान विष्णूंची पूजा आणि नामस्मरण केले. त्याच्या खऱ्या मनाच्या भक्तीमुळे आणि पश्चातापामुळे त्याला अजगराच्या रूपातून मुक्ती मिळाली आणि त्याला पुन्हा स्वर्गात स्थान मिळाले. या कथेचा बोध काय, तर अधिक मास हा केवळ कॅलेंडरपुरताच अतिरिक्त महिना नाही, तर तो आपल्या पापांचा क्षय करण्याची आणि भक्ती वाढवण्याची एक सुवर्ण संधी आहे. या महिन्यात केलेले छोटेसे सत्कर्मही भगवान विष्णूंना प्रिय असते. तर आजचा या व्हिडिओमध्ये तुम्हाला अधिक महिन्याची माहितीपूर्ण दिलेली आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे अधिक महिन्याची माहिती सगळ्या लोकांपर्यंत नक्कीच पोहोचेल. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.